नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपासाला चालणारी शेंगदाण्याची आमटी कशी करायची ते दाखवणार आहे. ही आमटी भगर किंवा वऱ्याचं भात ह्याच्याबरोबर खूप छान लागते. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 2 वाट्या मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, या लाल मिरच्या घेतल्यात 5-6, गूळ घेतलाय आणि ही चिंच घेतली. ह्याचा मी कोळ काढून घेणार आहे. आणि आता मी काय करणार आहे, हे भाजलेल्या शेंगदाण्याची छान पेस्ट करून घेणार आहे मिक्सरवर. हे बघा, आता हे मी शेंगदाणे पाणी घालून याची पेस्ट करून घेतली. आता ही आपण फोडणीला टाकूया. आता ह्याच्यामध्ये पहिलं आपण लाल मिरची टाकूया. तूप घातले कढईत. हे उपासाचे पदार्थ हे नेहमी तुपात करायचे. हे 2 चमचे साधारण तूप घातले. आता ह्याच्यामध्ये पहिला लाल मिरची घालूया. पहिला जिरं घातलं तर ते जळतं. लाल मिरची घालायची. आता ही लाल मिरची चांगली परतून घेतली. त्याच्यामध्ये जिरं घालूया. जिरं खूप जाळायचं नाही. आता ह्याच्यामध्ये पेस्ट घालूया. ही आमटी एकदम सोपी आहे करायला. आणि ह्याच्यामध्ये आता फक्त मीठ, हा चिंचेचा कोळ आहे, तो चिंच गूळ कमी जास्त आपल्याला पाहिजे तेवढी घालायची. आता ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातला आहे, मीठ घातलं आणि हा गूळ घालायचा आहे. चिंचेचा कोळ जितका असेल तर त्याला जितका आंबटपणा आहे तितकं मग गूळ घालायचा, म्हणजे गोडपणासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि उकळायची की आमटी तयार झाली. हे जितकी आपल्याला पातळ हवी असेल तितकी पातळ करायची. आता ह्याच्यामध्ये चिंच घालायची, कारण शेंगदाणा पित्तकारक आहे आणि त्याच्यामुळे पित्त व्हायला नको म्हणून मी चिंचेचं पाणी घातलं आहे आणि गूळ घातलं आहे. आता हे बघा, ही आपण उकळून घ्यायची की झाली आमटी तयार. ही बघा, ही आपली आमटी तयार आहे. छान उकळी आली आहे त्याला. आणि ही बघा, एवढी पातळ ठेवायची म्हणजे प्यायलाही खूप छान लागते. आणि ह्याच्यामध्ये चिंचगुळाचं प्रमाण आहे ना, ते जरा टेस्ट करून बघायचं. ते व्यवस्थित असलं तर खूपच छान लागते आमटी आणि भगर बरोबर खूप छान लागते. तर ही घरी करून बघा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.